डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण. आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, ग्रामस्थ व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचाराचे होते. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाहीत. त्यांनी अस्पृश्य दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे जाणले. आपल्या बांधवांना त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. त्यांनी दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने आणि सत्याग्रह केला. त्यांनी सामाजिक भेदभाव करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे जाहीररित्या दहन केले. नाशिकमधील काळाराम मंदिर दीनदलितांसाठी खुले केले. महाडच्या चवदार तळ्याचाही सत्याग्रह केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट वाचक व लेखक होते. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व समता यासारखे वृत्तपत्रे सुरू करून समाज प्रबोधन केले. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचे कार्य कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके प्रचंड आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी, ज्ञानतपस्वी, युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.